नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर राज्य शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सन 2025-26 आर्थिक वर्षात प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन या घटकासाठी तब्बल 95.97 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. तर हा निधी कोणासाठी आहे, कसा वितरित होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा कसा होणार, चला तर मग संपूर्ण GR सोप्या भाषेत समजून घेऊया. तर 2015-16 पासून राज्यात प्रति थेंब अधिक पीक ही योजना राबवली जात आहे. ही योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे RKVY अंतर्गत येते. 2022 या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आणि आता ती प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना या नावाने राबवली जाते. या योजनेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांना अनुदान दिले जाते. तर निधी वाटप प्रमाण तर केंद्र हिस्सा 60% आणि राज्य हिस्सा 40%. नंतर आधी किती निधी मिळाला होता, तर 24 मार्च 2025 रोजी राज्यस्तरीय मंजुरी समितीच्या बैठकीत 596.58 कोटींच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पहिला हप्ता रुपये 251.41 कोटी आणि दुसरा निधी रुपये 178.11 कोटी. मात्र मागणी वाढल्यामुळे अतिरिक्त निधीची आवश्यकता भासली. तर नवीन अतिरिक्त निधीची माहिती पाहूया. तर 29 ऑक्टोबर 2025 रोजी कृषी आयुक्तालय पुणे यांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. डिसेंबर 2025च्या अधिवेशनात 95.97 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली. एकूण अतिरिक्त निधी 95.97 कोटी. त्यामध्ये केंद्र हिस्सा 57.58 कोटी आणि राज्य हिस्सा 38.38 कोटी. हा निधी सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरित केला जाणार आहे. तर निधी कोण वितरित करणार, तर हा निधी आयुक्त कृषी पुणे यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक संचालक लेखा 1 यांच्यामार्फत वितरित होणार आहे. तर लाभार्थी निवड प्रक्रिया, तर महत्त्वाची माहिती म्हणजे लाभार्थी निवड महाDBT प्रणालीद्वारे केली जाईल. अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होईल. सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली म्हणजे PFMS चा वापर केला जाईल. म्हणजेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन असेल. तर शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय, तर ठिबक व तुषार सिंचनासाठी अधिक निधी उपलब्ध, प्रलंबित अर्जांना गती, जलसंधारणाला चालना, उत्पादन वाढीस मदत आणि पाण्याची बचत. तर ही योजना विशेषतः पाण्याची कमतरता असलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. नंतर महत्त्वाचे निर्देश, तर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळणे बंधनकारक आहे. उपयोजित प्रमाणपत्र केंद्र शासनास पाठविणे आवश्यक आणि सर्व प्रक्रिया शासनाच्या नियमानुसारच होणार. तर शेतकरी मित्रांनो, सन 2025-26 मध्ये सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अतिरिक्त 95.97 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ज्यांनी अजून अर्ज केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर महाDBT पोर्टलवर अर्ज करावा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.